नांदेड शहरात चोरी तसेच शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत 8 आणि 9 एप्रिलच्या मध्यरात्री विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले। या मोहिमेत मालमत्तेविरुद्ध आणि शरीराविरुद्ध गुन्हे करणारे, अवैध शस्त्र बाळगणारे, तडीपार आरोपी, हिस्ट्री शीटर आणि सराईत गुन्हेगार यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 30 तडीपार आरोपींची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 6 आरोपी चक्क नांदेड शहरातच आढळून आले। तसेच MPDA अंतर्गत सुटलेले आणि इतर सराईत गुन्हेगार यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात आली आहे। या संपूर्ण मोहिमेत एकूण 58 आरोपींवर कारवाई करत 52 गुन्हे दाखल करण्यात आलेत। विशेष म्हणजे पकडण्यात आलेल्या 25 सराईत गुन्हेगारांची ग्रामीण पोलीस ठाणे सिडको ते थेट पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत भर रस्त्यात धिंड काढण्यात आली। ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पूर्ण झाली। या मोहिमेत पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, अंमलदार तसेच विशेष पथकांचा मोठा सहभाग होता। या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली। प्रतिनिधी शेख शादुल, NTV न्यूज मराठी, कंधार, नांदेड।